राज्यातील दुहेरी लाभार्थी या योजनेतून वगळली जाणार आहेत अशा पद्धतीचं ते अपडेट होतं आणि त्यानुसार राज्यात अर्जाची पडताळणी सुद्धा केंद्र सरकारनं सुरू केलेली होती आणि त्यामुळे राज्यात दुहेरी लाभार्थ्यांची संख्या ही साधारणतः 35,000 एवढी होती। त्यांची नावं ही 21व्या हप्त्यासाठी वगळण्यात आलेली आहेत। तर 28,000 लाभार्थी हे मृत झालेले होते, त्यामुळे या लाभार्थींची नावं सुद्धा वगळण्यात आली आहे। तर जमिनीच्या नोंदी जुळत नाहीत अशा शेतकऱ्यांना सुद्धा 21वा हप्ता पीएम किसानचा वितरित करण्यात आलेला नाही आहे। या शेतकऱ्यांच्या नोंदी जुळल्या पुढच्या काळात तर त्यांना पुढच्या काळात पुढच्या हप्त्याच्या वेळी म्हणजेच 22व्या हप्त्याच्या वेळी 21व्या हप्त्याचा निधी सुद्धा दिला जातो असंही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे पीएम किसानमधून नाव वगळण्यात आलेली लाभार्थी हे अपात्र होते म्हणून वगळल्याचा दावा सरकारकडून केला जातोय। आता या सगळ्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल असा प्रश्नही तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही, तर तीही सांगतो। नमोचा 8वा हप्ता 90,41,241 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अशा पद्धतीचीच माहिती या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। आता त्यामधील शेतकरी वगळले जाणार का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही असं। त्याचं कारण असं आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता ज्यावेळेस वितरित केला जातो त्यानंतर त्याच लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवली जाते। त्यानंतर राज्य सरकार त्या यादीची पडताळणी करतं। दुसरीकडे वित्त विभागाकडून त्याला आर्थिक तरतुदीसाठी मंजुरी ही दिली जाते आणि त्याच यादीनुसार नमोचा हप्ता हा वितरित केला जातो आणि त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 90,41,241 शेतकरी हे पात्र असतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय।